मध्यंतरी जर्मनीच्या एका वैज्ञानिकाने जगातील काही प्रमुख भाषांच्या लिपींवर प्रयोग केले. प्रत्येक भाषेतलं वर्णाक्षर बांबूचा पोकळ पाईप वापरून त्याने तयार केलं. त्यानंतर त्या वर्णाक्षरातून एका बाजूने यंत्राद्वारे हवा सोडून अशी व्यवस्था केली की ती हवा वर्णाक्षरातून फिरून दुसऱ्या मोकळ्या टोकाने बाहेर पडेल. असे ए बी या अल्फाबेटमधून हवा पास केले तेव्हा बाहेर निघालेली हवा असा तिचा नेहमीचा ध्वनी करीत बाहेर पडली. सर्वच लिपींच्या बाबतीत हे असंच झालं. पण त्याने जेव्हा देवनागरी लिपीतून तोच प्रयोग केला त्यावेळी त्याला अतोनात आश्चर्य वाटलं. बाहेर पडणारी हवा त्या वर्णाक्षराचा ध्वनी करीत बाहेर पडली. म्हणजेच म मधून हवा गेली असताना म असा ध्वनी प्रकट झाला. इतकंच नाही तर ते अक्षर कागदावर उमटलं. या लहरींचं विघटन करून चित्र बघितलं तेव्हा अक्षराला वर्ण म्हणजे रंग आहे असं त्यांना दिसलं. अशा रीतीने आपल्या वर्णमालेतला प्रत्येक वर्ण हा अक्षर आहे, कारण त्याला एक विशिष्ट ध्वनी आहे, वर्ण आहे, हे यावरून सिद्ध झालं. आपली देवनागरी लिपी किती सामर्थ्यवान आहे हे लक्षात आल्यावर तरी प्रत्येक घरात आधी मराठी बोलण्याचा निश्चय होईल आणि मग स्तोत्रमंत्र म्हणण्याचा.